कारागृहामध्ये तुमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यानं जेलमध्ये राहावं आणि त्यानंतर बाहेर यावं, त्यानंतर मंत्रिपद मिळवावं, पण ज्यांनी तुम्हाला कारागृहात घातलं त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बसणं आणि त्यांच्या संमतीनं बसणं, जे तुमच्यासाठी आग्रही होते त्यांनीच तर तुम्हाला कारागृहामध्ये टाकलं होतं, त्यांनीच तर तुमची भ्रष्टाचाराची प्रकरणं काढली होती. तेच तर होते दिल्लीतले, तेच तर होते महाराष्ट्रातले, ज्यांनी तुम्हाला कारागृहात टाकलं. कसं वाटतं राजकारणी म्हणून अशा लोकांच्याच बाजूला बसणं, मांडीला मांडी लावून बसणं? हे पहा, त्यांनी आता हा प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे तुम्ही. मी तर तुम्हाला सांगितलं, मी अजितदादा NCPचा मंत्री आहे, काय अलायन्समध्ये आहे. पूर्वी काँग्रेस शिवसेना पण विरोधात आम्ही होतोच ना, बरोबर की नाही. मग त्यावेळेला सुद्धा उद्धवजी ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मांडीला मांडी लावून बसतच होतो आम्ही 2 वर्ष. त्यावेळेला जर चाललं तर आता का नाही चालत? नाही, पण ते तुमच्या अगदी जिवाळीच गाव घालावा अशा ठीक आहे ना, स्वरूपाचा गाव होता भुजबळ साहेब. असेल ना, काय असेल ना काय, पण हे जे आहेत हे आमच्या नशिबात अनेक वेळा येतं.